शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते। दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडळे मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार। हॅलो हाय नमस्कार, कशा आहात आपण सगळे? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी सुषमा आजच्या आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा जो ब्लॉग आहे तो खूपच आगळा वेगळा आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि कसा आहे कमेंट्स करून नक्की सांगा। चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। आपली लाईव्ह स्ट्रीम सुद्धा असते 3 ते 5, तर ही लाईव्ह स्ट्रीम आपली 3 ते 5 डेली असते, तर तिकडे सुद्धा नक्की जॉईन व्हा। शॉर्ट व्हिडिओ सुद्धा पहा आणि फोटो सुद्धा अपलोड करता आहे ते सुद्धा पहा आणि कसे आहेत याची प्रतिक्रिया कळवा। आणि जेव्हा तुम्ही लाईक करता ना तेव्हा एक हाईपचं ऑप्शन येतं, तेव्हा हाईप करायला सुद्धा विसरू नका। नक्की हाईप करा व्हिडिओला आणि व्हिडिओ कसा आहे तो कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा आहे किंवा ह्याच्यामध्ये काय यूज केलेला आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि खरंच ह्याचं जे महत्त्व आहे ते फार अप्रतिम आहे। नैसर्गिकदृष्ट्या हे जे दिवे आहेत ते बनवलेले आहेत आणि एक आध्यात्मिक ह्याच्यामध्ये खूप सांगड घातलेले आहे, तर नक्की बघा हा व्हिडिओ पूर्ण। तर हे जे दिवे आहेत ना ते आपण घरगुती बनवलेले आहेत, बाहेरून आपण मार्केटमधून विकत आणतोच, पण मी म्हटलं चला आता ह्यावेळेस आपण घरी बनवूया। तर मी हा कुंकू घेतलेला आहे, त्याच्यानंतर हळदी पावडर घेतलेली आहे आणि हे आहे केसर अष्टगंध आणि हा मी फ्लेवर घेतलेला आहे तो मोगऱ्याचा फ्लेवर घेतलेला आहे, तो आहे इत्तर। तर एक किंवा 2 थेंब मी ते ॲड केलेले आहेत तिन्ही गोष्टींमध्ये। आणि हा नंतर घेतलेला आहे गंगाजलसुद्धा 2 थेंब ॲड करायचे आहेत प्रत्येक याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपण दूध ॲड केलेलं आहे एक थेंब। तर असे हे 3 गोष्टी आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत। जर घरी गोमूत्र असेल तर ते सुद्धा घेतलं तरी काही हरकत नाही। माझ्या घरी नव्हतं म्हणून मी ते स्किप केलं। तर ह्या ज्या वाती आहेत त्या मी मार्केटमधून रेडीमेड घेतलेल्या आहेत, पण ह्या घरीसुद्धा आपण बनवू शकतो, त्या तुम्हाला नंतर दाखवतेच। आता ही हळदी छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि ह्या वाती छान बसाव्या ना म्हणून त्या अशा पसरट करायच्या आहेत, म्हणजे त्यांचा जो कापूस आहे तो जरा पसरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि हा चॉकलेटचा साचा आहे, त्याच्यामध्ये मी ह्या वाती बनवत आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बरंच काही बनवू शकतो, असं काही नाही, फक्त चॉकलेटच बनवू शकतो। तर ही हळद आपण अशी तयार करून घेतलेली आहे ना, तर ती अशी पूर्णवरती वातीच्या टोकाला लावून घ्यायची आहे बोटाने। माझ्या ॲक्च्युली करंगळीच्या बाजूच्या बोटाला लागला आहे म्हणून मी दुसऱ्या बोटाने लावत आहे। तर करंगळीच्या बाजूचा बोट आहे ना त्याच्याने आपल्याला ही हळद आणि हे लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि नंतर मी हे सेट करायचं आहे ह्या साच्यामध्ये। आता आपण कुंकू घेणार आहोत, तर अशा पद्धतीने हा कुंकूसुद्धा लावून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर केशर अष्टगंध असे मी वेगवेगळे 3-4 प्रकार बनवलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी ह्या आध्यात्मिक वाती बनवू शकतो। आणि आपण ह्या वाती संध्याकाळच्या किंवा सकाळच्या घरी जेव्हा लावतो ना तेव्हा वातावरणामध्ये मस्त सुगंध असा दरवळत असतो भक्तिमय। तर फारच अप्रतिम अशा ह्या वाती आहेत, एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। आणि जो इत्तर घेतलेला आहे ना तो इत्तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार, म्हणजे तुम्हाला जो फ्लेवर आवडतो ना त्या फ्लेवरचा तुम्ही ॲड करू शकता इथे। माझ्याकडे मोगराच होता आता अवेलेबल, नाहीतर मी चंदनचं सुद्धा ठेवते। तर चंदन किंवा ह्या 2-3 प्रकारचे जे फ्लेवर येतात ते फार सुंदर असतात, तर नक्की बघा एकदा करून। आणि इत्तरचा तर सुगंध एवढं फार अप्रतिम येतं ना काय सांगू तुम्हाला। आणि ही वात न काही होता म्हणजे एक तास तर नक्कीच जळत असते, कारण की हे साचे आहेत ते थोडेसे मोठे आहेत आणि त्याच्यामुळे ही वात खूप मोठी बनते। तर ह्याची मीडियम साईजसुद्धा आपण बनवू शकतो। तर हा केशर अष्टगंधांनी 3 वाती बनवून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या दुसऱ्या असणार आहेत त्या प्लेन असणार आहेत। अशा पद्धतीने 3-4 पद्धती मी इथे निवडलेल्या आहेत। कोणतीही एक पद्धत जरी तुम्ही ह्याच्यामध्ये यूज केलीत ना तरी फार अप्रतिम आहे। मार्केटमध्ये बघायला गेलं तर अशा वाती आपल्याला खूप महाग मिळतात, त्यापेक्षा आपण जर घरीच बनवला ना तर फार अप्रतिम होतात ह्या वाती।
तर आता ह्या दुसऱ्या असणार आहेत ना, त्या प्लेन असणार आहेत, म्हणजे ह्यांना पण काहीच लावणार नाही. आपण मार्केटमधून बघा प्लेन वाती आणतो, तशा ह्या फक्त प्लेन मी करून घेतलेल्या आहेत. आता मी ही वात झाल्यानंतर ना तुम्हाला दाखवते की ह्या गोंड्याच्या वाती कशा तयार करायच्या. गोंड्याच्या वाती करण्यासाठी म्हणजे एकदम सोप्याच आहेत. ह्यातलाच मी थोडासा कापूस काढून घेते, कारण ह्या गोंड्याच्या वाती आहेत ना खूप मोठ्या आहेत, म्हणजे त्यांना त्याच्या गोंड्याला खूप हे आहे, कापूस आहे. तर असा काढून थोडासा घेतलेला आहे आणि मग नंतर बघा कसं त्याचा गुच्छा बनवलेला आहे आणि नंतर वरती वात केलेली आहे. जेव्हा ही वात आपण फिरवत असतो ना, ती थोडी प्रेस करून जास्त फिरवायची आहे. ॲक्च्युली माझ्या नखांचे ना नार उपटलेले आहेत, माहीत नाही कधीतरी होतं असं, त्याच्यामुळे मला फार त्रास होत होतं. तर मी तरीसुद्धा मला व्हिडिओ बनवायचा होता, म्हणून मी म्हटलं चला आपल्याला काम तर करणं भागच आहे. तर हे अशा पद्धतीने ह्या गोंड्याच्या वातीसुद्धा आपण घरी बनवू शकतो. म्हणजे असं काही नाही आहे की घरी गोंड्याच्या वाती नसतील तर आपण करू शकणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही वाती तयार करू शकता आणि बनवू शकता. हा साचा न घेता तुम्ही तुमच्या घरी जर का बाटलीचं झाकण असेल, म्हणजे प्लॅस्टिकचं बाटलीचं झाकण, तर त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की मला कॉमेंट्स करा, मी तुम्हाला नक्की करून दाखवेन. त्याच्यामध्ये सुद्धा फार अप्रतिम बनतात. तर हा सगळा कापसाच्या वाती आपण इथे सेट करून घेतलेल्या आहेत. आता दुसरी कृती पाहणार आहोत. आपण हा वनस्पती डालडा घेतलेला आहे, म्हणजे तूप, आणि या तुपामध्ये छान हा तूप आहे तो मेल्ट करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी ॲड करणार आहोत. त्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला म्हटली होती की ह्याच्यानंतर 2 गोष्टी असणार आहेत ज्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत, ज्याच्याने जास्तीत जास्त सकारात्मकता जाणवते. त्या गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्या म्हणजे भीमसेन कापूर, आणि हे घेतलेले आहेत लवंग. आणि भीमसेन कापूर यासाठी घ्यायचा आहे कारण ह्याचा प्रभाव असतो तो खूपच आध्यात्मिक आणि सकारात्मक असतो, म्हणून हा कापूर याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि तसंच गुणधर्म लवंगाचासुद्धा आहे, तर लवंगसुद्धा ह्यासाठीच ॲड करायचा आहे की ह्याचंसुद्धा काही वाईट दृष्टी असेल, घरामध्ये जास्त नकारात्मकता असेल तर ती निघून जाते आणि घर आपलं शुद्धिमय होत असतं, घरातलं वातावरण पवित्र होत असतं. म्हणून ह्या गोष्टी 2 वापरलेल्या आहेत. त्याचं मागचं हाच उद्दिष्ट आहे. हे जे 2 बाऊल घेतलेले आहेत छोटे छोटे काचेचे, त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने हळद, कुंकू आणि चंदन लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या कापसाच्या वाती ह्याच्यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने थोडं कापूस आपण लूज केलं ना, मग त्या व्यवस्थित बसून जातात आणि नंतर हा जो घी आहे ना, तूप, तो छान ऑब्झर्व करतात आणि ह्या जळतात मग व्यवस्थित. म्हणजे असं नाही की एक साईडला तूप गेलं आहे आणि एक साईडला कापूस गेलं आहे आणि मग त्या अर्ध्याच जळतात, असं नाही, तर त्या परफेक्टली जळतात. म्हणून जो कापूस आहे ना, ते आपण असा ठेवतो ना, त्याच्यानंतर तो असा थोडासा पसरट करायचा आहे, म्हणजे तो छान सर्व साईडने कवरअप करतो तुपाला. आता ह्या वाती आहेत ना, आपण कोणत्याही शेपमध्ये बनवू शकतो. मार्केटमध्ये शेपसुद्धा वेगवेगळे भेटतात, फ्लावर्समध्ये सुद्धा. हे माझ्याकडे चॉकलेटचे होते तर मी ठेवून दिले होते, तर मी म्हटलं चला ह्याच्यामध्ये आपण आता वाती बनवून बघूया. हे वॉश करून नंतर आपण कोणत्याही गोष्टीसाठी यूज करू शकतो, म्हणजे जसं की ह्या साच्यामध्ये ज्या बनवल्या जातात. तर हा जो तूप आपण आता ह्याच्यामध्ये असंच हळूहळू ॲड करणार आहोत, कारण की जर हळूहळू ॲड केलं ना, वरती जी टोकाची वात आहे ना, तिला पण हे करायची आहे, म्हणजे तुपाने पूर्ण भिजवून घ्यायची आहे. सोडताना 1-2 थेंब वरती सोडायचे. आपण हा तूप गरम करून घेईपर्यंत त्या वाती सुकून गेल्या होत्या, म्हणजे आपण त्याच्यामध्ये दूध आणि गंगाजल ॲड केलं होतं ना, ते पूर्णपणे सुकून गेलेलं आहे. आणि हे बघा छान मस्तपैकी असं तूप भरलेलं आहे. आता ह्या सुकण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत. एक 2 ते 3 तासामध्ये ह्या सुकून जातात आणि फार मस्त लावण्यासाठी तयार असतात. तर मी म्हटलं चला आता दसरा चालू आहे आणि दिवाळी जवळ आलेली आहे, तर आपण दिवे बनवूया ह्या अशा पद्धतीने. किंवा ह्याच्यामध्ये आहे ना, तुम्ही कॅन्डलसुद्धा यूज करू शकता, पण मी इथे कॅन्डल यूज नाही केलेले आहे, मला पूर्णपणे ह्या तुपाच्या बनवायच्या होत्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, चॅनल पेजवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय, टेक केअर एव्हरीवन. थँक्यू सो मच माय वॉचिंग व्हिडिओज.